नमस्कार मित्रांनो, आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयी जे काही नियम होते त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा जी आर काल काढण्यात आला आहे. तर जी-आरचे विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसेच यापूर्वी काय अटी होत्या व आता नवीन जी-आरनुसार कोणत्या अटी लादण्यात आल्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून शिक्षक भरतीसाठी किती जागा येतील याविषयीचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये येऊन जाईल. मित्रांनो, शासनाने 15 जानेवारी 2016 रोजी वेतनावरील खर्च नियंत्रणात आणण्यासाठी 75% पदभरतीसाठी मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर काही कालावधीमध्ये ती 75%ची मर्यादा 50%वर आणण्यात आली. म्हणजे एकूण रिक्त जागा 100 असतील तर फक्त 50 जागा भरण्याची मान्यता शासन देत होते. परंतु यामध्ये आता बदल करण्यात येणार असून या जागा भरण्यासाठी 50%ची अट काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी नवीन नियम लावण्यात आले आहेत. म्हणजे एकूण 100% पदभरती होणार आहे, परंतु एकूण 100%मध्ये नवीन नियमानुसार ती पदभरती होणे आवश्यक आहे. ते नियम काय, आता याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर तरी देखील अतिरिक्त शिक्षक असतील तर त्या शिक्षकांच्या पदाएवढी रिक्त पदे ठेवण्यात यावी. म्हणजे 100 अतिरिक्त शिक्षक असतील व 50 शिक्षकांचे समायोजन झाले तर 50 अतिरिक्त शिक्षक राहतात. म्हणजे एकूण रिक्त पदांपैकी 50 रिक्त पदे ही अतिरिक्त शिक्षकांसाठी ठेवावे लागतील, जेणेकरून नंतर त्यांची समायोजन प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10 विद्यार्थीपेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येऊ नये. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे 200 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये गट तयार करण्यात यावे. त्या गटामध्ये शेवटच्या असलेल्या गटासाठी 50% अधिक विद्यार्थी असतील तरच पद भरावे, अन्यथा 50% विद्यार्थी कमी असतील तर पद भरण्यात येऊ नये, असे देखील या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर चौथा व शेवटचा मुद्दा तो म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुकडीनिहाय पद न भरता विषयानिहाय पद भरावे. एकूण विद्यार्थी संख्या लक्षात घेता एकूण विषयासाठी किती पदे उपलब्ध होतात त्यानुसारच ती पदे भरण्यात यावी, असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले. यापूर्वी तुकडीनिहाय पद उपलब्ध होत होते, परंतु यापुढे विषयनिहाय पद उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणावर पदभरती ही होणार आहे. मित्रांनो, जी-आरचे एकंदरीत विश्लेषण पाहता काही प्रमाणात पदभरतीमध्ये जागा वाढणार आहेत, कारण 50%ची अट काढून टाकण्यात आली आहे. परंतु दिलेल्या अटींमुळे काही प्रमाणात पदे रिक्तच राहणार. त्यामुळे एकंदरीत पाहता 70 ते 75% पदभरती या जी-आर मार्फत होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा, जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.